सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नेवरी रोड छत्रपती शिवाजीनगर येथील दुपारी शेतात कामानिमित्त छत्रपती शिवाजीनगर येथील हनुमंत जगन्नाथ शितोळे वय वर्ष 50 शेतात गेले होते। शिवाय ते दिवसभर शेतातून घरी परत आले नाहीत। नातेवाईकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला, पण कुठेच ते आढळून आले नाहीत। नंतर नातेवाईकांनी काही सदस्य हे शेतामध्ये गेले का हे बघण्यासाठी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास वीज पुरवठा करणारी मेन लाईन तार शेतामध्ये पडलेली दिसली। त्या तारेच्या जवळच सदर हनुमंत जगन्नाथ शितोळे हे तेथे पडलेले दिसून आले। त्यांच्या बाजूस त्यांनी पाळलेला कुत्रा आहे त्या ठिकाणी पडलेला दिसून आला। यावेळी नातेवाईकांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर विजेच्या तारेचा झटका लागून त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं। यावेळी नातेवाईकांना या घटनेनंतर मोठा धक्का बसला। ही घटना दुपारी घडली का सायंकाळी घडली या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाही। मात्र नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असताना शेतात त्यांचा मृत्यू झाल्याचं व त्यांच्यावर त्यांनी पाळलेल्या कुत्र्याचाही मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं। यावेळी नातेवाईकांनी हंबरडा फोडला तर छत्रपती शिवाजीनगर येथील काही संतप्त होत नातेवाईक व त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी महावितरणाच्या या गलथान कारभारामुळे याचा मृत्यू झाल्याचा आरोप घटनास्थळी केला। वेळेत जर वीज पुरवठा चालू करण्याच्या आधी या तारेचं काम करून घेतलं असतं तर ही वेळ आली नसती। त्यांच्या गलथान कारभारामुळेच हे घडलं असल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांनी केला। या घटनेची माहिती विटा पोलिसांना त्यांच्या नातेवाईकांनी दूरध्वनीवरून दिल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घडलेल्या प्रकारानंतर छत्रपती शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर नातेवाईकांनी हंबरडा फोडला। हा प्रकार तारेच्या झटक्याने झाल्याचं नातेवाईक व नागरिकांनी घटनास्थळी हनुमंत जगन्नाथ शितोळे यांचा या घडलेल्या प्रकारामुळे छत्रपती शिवाजीनगर येथे हळहळ व्यक्त होती। सदर रात्री उशिरा घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत या घटनेचा पंचनामा विटा पोलीस करीत होते। सदर हनुमंत शितोळे यांचा मृतदेह विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात पीएमसाठी हलविण्यात आला। या घटनेनंतर त्या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।